अजिंठा पोलिसांना यश आले असून आरोपींनी यापूर्वी केलेल्या चोऱ्यांचा पर्दाफाश करण्यात अजिंठा पोलिसांना मोठं यश आलंय। भोकरदन तालुक्यातील अनमापाडा येथून अजिंठा पोलिसांनी पकडलेल्या दोघी आरोपींनी बुलढाणा, धाड, सिल्लोड, अजिंठा आदी परिसरातून यापूर्वी चोरलेल्या 2 ट्रॅक्टर, 2 ट्रॉल्या, शाईन मोटरसायकल, नागर रोटा आदी तब्बल 18 लाख रुपये किमतीचं साहित्य अजिंठा पोलिसांनी हस्तगत केलंय। अजिंठा येथील शेतकरी जमीर खान जहांगीर खान यांनी येथील शुभम पेट्रोल पंपाजवळ उभी केलेली आपली ट्रॅक्टर ट्रॉली दिनांक 12 रोजी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण, संतोष पाईकराव, कृष्णराव ठाकरे आदींनी तपासाची चक्र वेगानं फिरवत भोकरदन तालुक्यातील अनमापाडा येथून चोरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली हस्तगत केले। या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी पकडले आरोपी सचिन गोविंद डोंभाळ, विशाल सुभाष सिंघल दोन्ही राहणार अनमापाडा तालुका सिल्लोड यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोठडी दरम्यान पोलिसांनी आरोपींना विश्वासात घेऊन आणखी कोणत्या चोऱ्यात सहभाग घेतल्याचा तपास करत असताना आरोपींनी अजिंठा परिसरातून 2 ट्रॅक्टर ट्रॉल्या, बुलढाणा शहर ग्रामीण धाड परिसरातून 2 महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर, शाईन मोटरसायकल, रोटा, लोखंडी नांगर आदी सुमारे 17,90,000ची चोरी केल्याचं कबूल करत वरील मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला। न्यूज 18 सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख।